Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. सुरुवातीपासूनच माढा लोकसभा मतदारसंघ हा चर्चेचा विषय बनला होता। उमेदवारी देण्यापासून ते काल मतदानापर्यंत राज्यभर माढ्याची चर्चा होती। काल आपण रात्री 8 वाजता जी मिळालेली जी आकडेवारी होती ती आपण प्रसारित केली होती। आज काय नवीन आकडेवारी आली आहे, त्यामध्ये 62.11% एवढं माढा मतदारसंघामध्ये मतदान झालं आहे। त्याचबरोबर माढा मधील जो माढा आहे, फलटण आहे, माळशिरस आणि इतर जे मतदारसंघ आहेत त्यांच्या देखील मतदानामध्ये थोडीशी वाढ झालेली आहे। ही नवीन अपडेट्स घेऊन आपण हा व्हिडिओ बनवत आहोत। प्रामुख्याने आपण पाहिलं तर आपण सुरुवात करूया फलटणपासून, की ज्या फलटणमधून सुरुवातीलाच जे विद्यमान खासदार होते रामराजे निंबाळकर यांना विरोध झाला होता। मोहिते पाटोपाठ रामराजे यांनी निंबाळकरांना विरोध केला होता। त्यामध्ये आपण पाहिलं की फलटणमधून 64.23% एवढं मतदान झालेलं आहे। गेल्या वेळेची जी म्हणजे 2019ची जी निवडणूक होती, या निवडणुकीपेक्षा हे मतदान जास्त आहे। त्यामुळे नक्की या मतदानाचा फायदा कुणाला होतोय आणि फटका कुणाला बसतोय तो येणाऱ्या 4 तारखेला समजेल। मात्र जर आपण या मतदानाचं जर आपण गणित जर पाहिलं तर प्रामुख्याने या ठिकाणी आपण पाहतो की खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर त्यांचं ते होम पिच आहे, स्वतःचं ते गाव आहे। त्यामुळे एक भूमिपुत्र किंवा यावेळेचे ते स्टँडिंग खासदार होते, त्यामुळे त्यांना हे मतदान जे जास्त मतदान पडले या मतदानाचा फायदा त्यांना होईल आणि तिथून ते जास्त मताधिक्य घेतील असे एक बोललं जाते। आणि दुसरी बाजू म्हणजे रामराजे निंबाळकर, आपण पाहतो की रामराजे निंबाळकर आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे पारंपरिक त्या ठिकाणी राजकीय शत्रू आहेत, राजकीय त्यांचं प्रतिस्पर्धी आहेत। त्यामध्ये रामराजे यांनी सुरुवातीलाच खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोध केला होता। ते सध्या महायुतीचे घटक आहेत, तरी देखील महायुतीचा धर्म त्यांनी कुठेही पाळलेला दिसला नाही। जरी ते उघड प्रचारात जरी मोहिते पाटलांच्या जरी नसले तरी देखील ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली त्या सभेमध्ये नव्हते। त्याचबरोबर शेवटची जी सभा देवेंद्र फडणवीस यांची फलटणला झाली त्या ठिकाणी ते नव्हते किंवा निंबाळकरांचा अर्ज भरायला देखील नव्हते। त्यामुळे असे एक बोललं जाते की रामराजे निंबाळकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघामध्ये अतिशय मायक्रो नियोजन केलं होतं आणि ज्या पद्धतीने एखाद्या ग्रामपंचायतीची निवडणूक असती त्या निवडणुकीप्रमाणे त्या ठिकाणी त्यांनी नियोजन केलं होतं। त्यामुळे जास्तीत जास्त मतदान करून ते मतदान राष्ट्रवादीला मिळावं अशा पद्धतीचं नियोजन हे रामराजे यांच्या कुटुंबाने त्या ठिकाणी केलं होतं। आपण पाहिले की सुरुवातीपासूनच रामराजे यांचे बंधू रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी मोहिते पाटलांच्या प्रचाराचा नारळ फोडला होता। ते हिरारीनं प्रत्येक ठिकाणी पुढे होते। त्याचबरोबर संजीवराजे नाईक निंबाळकर असतील किंवा रामराजेंच्या भगिनी या देखील निवडणुकीच्या रिंगणामध्ये म्हणजेच राष्ट्रवादीचा तुतारीचा प्रचार करण्यासाठी हिरारीने पुढे होत्या। त्यांनी आपण पाहिले की करमाळ्यामध्ये आजी माजी जे 40 नगरसेवक होते यांना घेऊन त्या ठिकाणी मोहिते पाटलांना त्यांनी पाठिंबा दिला होता। त्यामुळं जवळपास सर्वच रामराजेंचं जे निंबाळकरांचं जे कुटुंब आहे ते ताकदीनिशी मोहिते पाटलांच्या पाठीमागे होतं। त्यामुळं जो वाढलेला जो मतदानाचा जो टक्का आहे या टक्क्याचा परिणाम हा कुणाला होतोय, कुणाला फायदा होतोय, कुणाला फटका बसतोय हे येणाऱ्या काळामध्ये समजेल। आणि आपण अजून एक गोष्ट पाहिली तर या ठिकाणी एक शेवटची जी देवेंद्र फडणवीस यांची जी सभा झाली होती या सभेमध्ये देखील देवेंद्र फडणवीस यांनी आवाहन केलं होतं की जो माढ्याचा जो माळशिरसचा उमेदवार आहे तो म्हणतो की मला माळशिरसमधून मतं पडतील, मात्र तुम्ही रणजितसिंह नाईक निंबाळकर हे फलटणचे स्वतः आहेत, यांना इथून मताधिक्य देणार नाहीत का? रणजितसिंह हे माढ्याचे सर्वच मतदारसंघाला आपलं म्हणतात, मात्र ते मूळ फलटणचे आहेत। म्हणजे एक भूमिपुत्राचा मुद्दा एक जाणवून देण्याचा जो प्रयत्न असतो तो त्यांच्या भाषणातून करण्यात आला होता। आणि आपण पाहतोय की एक मोठं मताधिक्य त्या ठिकाणी मोठं मतदान पडलेलं आहे। त्यामुळं याचा फायदा कुणाला होतोय हा येणाऱ्या काळात समजेल। त्यानंतर जर आपण पाहिलं तर मान आहे जो फलटणच्या शेजारी आहे आणि त्या ठिकाणाहून आमदार जे आहेत ते जयकुमार गोरे आहेत। या ठिकाणी 61.56 एवढं मतदान झालेलं आहे। हे देखील मतदान म्हणजे मोठं आहे आणि यामध्ये आपण पाहतोय की जयकुमार गोरे हे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे चांगले मित्र आहेत। जे राजकीय ज्या घडामोडी असतात त्यात ते कायमस्वरूपी त्यांच्या सोबती असतात आणि त्यांनी यापूर्वी देखील एक मोठं मताधिक्य आपण मानमधनं देऊ असं त्यांना सांगितलं होतं। त्या पद्धतीने आपण पाहतोय की त्या ठिकाणी मतदान मोठं झालेलं आहे, मात्र त्याचा फायदा कुणाला होणार आहे? कारण का दुसरा जर आपण पाहिलं तर शरद पवारांनी त्या ठिकाणी जे शेखर गोरे आहेत, त्याचबरोबर अनिल देसाई आहेत,
माजी संधी अधिकारी प्रभाकर देशमुख आहेत, प्रभाकर घाडगे देशमुख आहेत, अशी जी त्या ठिकाणची जी राजकीय मंडळी आहेत की जी जयकुमार गोरे यांच्या विरोधात आहे, यांची मोड बांधण्याचा प्रयत्न हा मोहिते पाटलांनी आणि मोहिते पाटलांनी आणि शरद पवार यांनी केलेला आहे. त्यामुळं हा वाढलेला मतदानाचा जो टक्का आहे हा नक्की कुणाचा फायदा या ठिकाणी करतोय आणि कुणाला फटका बसवतोय हे देखील आपल्याला येणाऱ्या मतदानामधूनच समजणार आहे. आपण आता माळशिरसचं पाहूया. माळशिरसची खूप चर्चा झाली होती. माळशिरस हा मोहिते पाटलांचं होम पिच आहे. या ठिकाणाहून त्यांना गेल्या निवडणुकीला खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना 1 लाखाहून अधिक मताधिक्य दिलं होतं, लीड दिलं होतं. त्यामुळं माळशिरस हा कायमस्वरूपी चर्चेत आहे. आणि यात सर्वात महत्त्वाची घडामोड घडली ती म्हणजे उत्तम जानकरांची. उत्तम जानकरांनी महायुती म्हणजेच भाजपमध्ये उत्तम जानकर होते, अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये होते. त्यांनी ती सोडून थेट शरद पवारांच्या राष्ट्रवादीला समर्थन दिलेलं आहे आणि थेट ते मोहिते पाटलांच्या व्यासपीठावर आले. आपण पाहिलं तर उत्तम जानकर आणि मोहिते पाटील यांचं गेल्या 30 वर्षांपासून राजकीय ते एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत. अनेक त्यांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये टोकाची भूमिका घेतली गेली, भांडणं झालेली आहेत. तरी देखील त्यांनी यावेळेस मोहिते पाटलांना त्या ठिकाणाहून पाठिंबा दिलेला आहे. यामध्ये आपण पाहिलं तर त्यांची एक डील झाली ती म्हणजे विधानसभा जानकरांना आणि लोकसभा मोहिते पाटलांना. म्हणजे स्थानिक जर खासदार आणि आमदार असेल तर विकास चांगला करण्यात येईल आणि राजकीय जो फायदा आपला घेतला जातोय एकमेकांच्या विरोधात उभा करण्याचा, तो कुठंतरी या ठिकाणी आपल्याला संपवता येईल अशा पद्धतीची भूमिका जानकरांनी मांडली. त्या ठिकाणचे जयसिंह मोहिते पाटील आहेत, यांना हा जो समेट आहे तो घडवून आणलेला आहे आणि याचा आता फायदा कितपत होतोय ते आपण पाहिलं पाहिजे. आता माळशिरसमध्ये पाहिलं की आपण काल 60% आसपासचं जे मतदानाची आकडेवारी होती ती काल 60% आसपासची होती, 59 पॉईंट काय तर होती. मात्र आता नवीन जे आकड्या जो मिळाला आहे तो 64.9% एवढं मतदान त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी मोहिते पाटील आणि मोहिते पाटील विरोधी गट अशा पद्धतीचे 2 गट त्या ठिकाणी आहेत. आणि तिथून आपण पाहतो की पारंपरिक जे विरोधक आहेत उत्तम जानकर यांना 1 लाखाच्या आसपास मतदान पडतात. त्यात उत्तम जानकरांची मतं आहेत, धनगर समाजाची मतं आहेत. त्याचबरोबर मोहिते पाटील विरोधक जी मतं आहेत ती देखील जानकरांना मिळत होती. मात्र आता माळशिरसमध्ये राम सातपुते हे भाजपचे आमदार आहेत. त्याचबरोबर मोहिते पाटील विरोधी गट आणि जानकरांना म्हणजे मोहिते पाटलांकडे गेल्यामुळे जानकरांवर नाराज झालेली जी काही मंडळी आहे अशा लोकांची जी मोट बांधण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे. त्या ठिकाणी आपण पाहिलं की धनगर समाजाचे त्या ठिकाणी 40 गावातली जे प्रमुख नेते मंडळी होती यांची त्या ठिकाणी आप्पासाहेब देशमुख यांनी बैठक घेतली होती आणि या बैठकीमधून त्यांनी उत्तम जानकरांना एक पर्याय देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आता या ठिकाणी जो मतदानाचा टक्का आहे यामधील कितपत मतदान मोहिते पाटलांना मिळते, कारण का पूर्णपणे मोहिते पाटलांची जर भिस्त म्हटलं तर माळशिरसवरती आहे. कारण का प्रत्येक ठिकाणाहून जर पाहिलं तर प्रत्येक ठिकाणचा आमदार असेल किंवा आमदारानंतरचा जो 2 नंबरचा नेता आहे तो रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीमागं आहे. मात्र मोहिते पाटलांना जो तारणारा मतदारसंघ आहे तो म्हणजे माळशिरस आहे. आणि आता या माळशिरसमध्ये काय नक्की होतंय हे येणाऱ्या काळामध्ये समजेल. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर माढा विधानसभा मतदारसंघ आहे की ज्या माढ्यामध्ये 6 टर्म राष्ट्रवादीमधून असणारे बबनदादा शिंदे हे आमदार आहेत. त्याचबरोबर पंढरपूरची 42 गावं आहेत की जी माढा विधानसभेला जोडलेली आहेत. त्यामध्ये माजी आमदार प्रशांत परिचारक आहेत, त्यांचं वलय आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं की अभिजित पाटील की जे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे खंदे समर्थक होते त्यांना शेवटच्या वेळेस आपण पाहिलं की कारखान्यावरती गोडाऊन सील करण्यात आले. त्यानंतर त्यांनी भाजपला पाठिंबा दिला. मात्र यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः कारखान्यावरती येऊन कार्यकर्त्यांना संबोधित केलं आणि सांगितलं की हा योगायोग आहे आणि या दोन्ही गोष्टींचा काहीही संबंध नाही. मात्र आपण पाहिलं की या ठिकाणी अभिजित पाटलांनी त्या ठिकाणी तुम्ही कारखान्याला मदत करा, आम्ही बिनशर्त पाठिंबा देतो अशा पद्धतीचं त्या ठिकाणी राम सातपुते आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मदत करण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे. त्यामुळं हे 3 नेते रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या बाजूने आहेत. तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर माढा विधानसभेमधील 14 गावं ही माळशिरसमध्ये आहेत. त्यामुळं ती 14 गावं मोहिते पाटलांच्या फेवरमध्ये असतील कदाचित. सगळी जरी नसली तर जास्तीत जास्त टक्का हा मोहिते पाटलांना तिथून मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळं या ठिकाणी एक संमिश्र असं जो लीड आहे, असं म्हणावं असं लीड दोघांनाही मिळणार नाही असं एक बोललं जाते किंवा कदाचित
रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना त्या ठिकाणाहून थोडीशी जास्त मतं मिळतील अशी एक शक्यता आहे. आणि आपण जर करमाळ्याचं जर पाहिलं तर करमाळ्यामध्ये अतिशय कमी म्हणजे सर्व मतदारसंघामधील सगळ्यात कमी मतदान झालं ते करमाळ्यामध्ये झालं. करमाळ्यामध्ये 54.38% एवढं मतदान झालं. काल आपण पाहिलं की 55% आकडेवारी होती. मात्र जे अपडेट झालेले आकडे आहेत त्यामध्ये 54.38% एवढं मतदान झालेलं आहे. आपण जर पाहिलं तर संजय मामा शिंदे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत. रश्मी बागल ज्या आहेत त्या भाजपमध्ये गेलेल्या आहेत आणि या दोघांनीही निंबाळकरांचा प्रचार केला आहे. आपण जर पाहिलं तर संजय मामा शिंदे हे स्वतः गेल्या टर्मला लोकसभा त्यांनी लढवली होती आणि त्यांना त्या ठिकाणाहून 30,000चं लीड मिळालं होतं. आता संजय मामांचा पाठिंबा हा निंबाळकरांना आहे. मात्र त्या ठिकाणाहून नारायण पाटील जे माजी आमदार आहेत आणि शिंदे गटामध्ये ते होते, मात्र शरद पवारांनी त्यांना आपल्याकडे यावेळेस वळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढच्या विधानसभेची जी जागा आहे ती त्यांना देण्यात येईल अशा पद्धतीची एक राजकीय त्या ठिकाणी डील करण्यात आलेली आहे आणि त्यांचा जो पाठिंबा आहे हा मोहिते पाटलांना झालेला आहे. त्यामुळं या ठिकाणी एक कार्यकर्ते एका बाजूला आणि नेता एका बाजूला अशा पद्धतीची परिस्थिती आहे. एक तर मतदान कमी झालेलं आहे आणि त्यातच त्या ठिकाणाहून राष्ट्रवादीला जास्तीत जास्त मतदान होईल असे एक त्या ठिकाणी चर्चा होताना दिसते. आपण शेवटचा जो मतदारसंघ आहे तो म्हणजे सांगोला. आपण पाहिले की सांगोला हा नेहमीच शहाजी बापू पाटील यांच्यामुळे चर्चेत राहिलेला आहे आणि शहाजी बापू पाटील यांना विधानसभेला म्हणावाशी मतं मिळालेली नाहीत हे आपण पाहिलेलं आहे. एक 700 ते 800 मतांनी शहाजी बापू पाटील यांचा त्या ठिकाणी विजय झालेला आहे. कारण का आपण जर पाहिलं तर सांगोला विधानसभा हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला आहे. त्या ठिकाणाहून 11 टर्म कैलासवासी गणपतराव देशमुख हे त्या ठिकाणाहून निवडणूक लढवत होते. त्यामुळे शहाजी बापूंचा अनेक वेळा त्या ठिकाणी पराभव झाला आहे. मात्र गेल्या वेळेस अनिकेत देशमुख हे गणपतरावांचे जे नातू होते त्यांनी निवडणूक लढवली आणि त्यांचा त्या ठिकाणी थोड्या मताने पराभव झाला. असं जर दोन्ही गोष्टी जरी असल्या तरी विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक थोडीशी या ठिकाणी वेगळी झालेली आहे. याचं कारण आहे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी या ठिकाणाहून मोठ्या पाण्याच्या ज्या योजना आहेत जवळपास 8 TMC पाणी आणण्याचा दावा केला आहे. त्याचबरोबर ज्या सरकारच्या योजना आहेत रस्त्याच्या असतील किंवा मोठ्या प्रमाणावरती निधी हा सांगोल्याला दिलेला आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं की शहाजी बापू पाटील यांच्या संपर्कात निंबाळकर कायमस्वरूपी असायचे. जास्तीत जास्त उठणं बसणं हे निंबाळकरांचं सांगोल्यामध्ये असायचं. त्यामुळं त्या ठिकाणाहून शेतकरी कामगार पक्षाची जरी ताकद असली तरी देखील निंबाळकरांना चांगल्या पद्धतीची मतं मिळतील किंवा 50-50 होईल म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही किंवा मिळालं तर थोडंफार मताधिक्य एखाद्या उमेदवाराला मिळेल. अशा पद्धतीची माढा विधानसभेमधील ज्या 6 विधानसभा आहेत साताऱ्यातील 2 आणि सोलापूरमधील 4 यांचं हे गणित आहे. आणि एकंदरीत जर पाहिलं तर फलटण आणि माणमधून मिळालं जे मताधिक्य आहे वाढलेला जो मतदानाचा जो टक्का आहे या टक्क्याचा फायदा कोणाला होतोय. त्याचबरोबर माळशिरसमधून किती मतदान माळशिरसमधून जे मतदान झालेलं आहे यातून मोहिते पाटील कशा पद्धतीनं त्या ठिकाणी मताधिक्य जास्तीत जास्त घेत आहेत या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला 4 तारखेला मतपेटीतून दिसतील. तुम्हाला या माढा मतदारसंघाबद्दलच्या सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवरती पाहण्यासाठी तुम्ही जर आमचं मुंबई तकचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा.